हॅलो नमस्ते. माझ्या 10वीच्या विद्यार्थ्यांनो, मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आज आपण सराव संच 4.2 मधील 6वा क्वेश्चन पाहणार आहोत. यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला, तर तक्ता तयार करायचा आहे. म्हणजे बिल कसं दिलं जातं हे तयार करायचं आहे. हे आपण नमुना वजा बघूया, कारण हे परीक्षेला विचारलं तर 3 मार्कासाठी विचारू शकतात. चला मग बघा, प्रश्न आधी लिहून घेऊया. काय करायचंय ते बघूया. यातील प्रत्येक काय कशाखाली मांडलं पाहिजे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. पाठीमागची व्हिडिओ तुम्ही बघितले असतील तर हा लगेच लक्षात येऊन जाईल. बघा, 6वा प्रश्न आहे खालील दिलेल्या माहितीवरून. 6वा क्वेश्चन आहे हा. खालील दिलेल्या माहितीवरून दुकानदार ते ग्राहक म्हणजेच बिझनेस टू कस्टमर, B2C म्हटलं जातं. B2B म्हणजे काय, बिझनेस टू बिझनेस. म्हणजे एखादा होलसेलर कडून दुकानदार जेव्हा खरेदी करतो त्याला B2B असं म्हटलं जातं. आणि आपण दुकानदाराकडून खरेदी करून आणतो म्हणून आपलं B2C या याच्यामध्ये मोडतं. दुकानदार ते ग्राहक, दिलेल्या माहितीवरून दुकानदार ते ग्राहक म्हणजेच काय, B2C म्हणजेच बिझनेस टू ग्राहक. यासाठीचे करबीजक तयार करा. यासाठीचे करबीजक तयार करा असा प्रश्न विचारलेला आहे. तयार करा, कारण एकही प्रश्न आपल्याला सोडायचा नाही. पूर्ण या धड्यामध्ये जेवढ्या मार्कासाठी हे प्रकरण आहे ती सर्व मार्क मिळवायची आहेत. त्यामुळं आपल्याला गणित सोडवायचं आहे, याच्यामध्ये प्रॅक्टिस करायचं आहे. करबीजक तयार करा म्हणून सांगितलेलं आहे. बघा काय दिलेलं आहे, नाव, पत्ता, तारीख आपल्या पसंतीनुसार घालायचं आहे. नाव इथं पुढे लिहिते, नाव, पत्ता, तारीख तुमच्या पसंतीनुसार घ्या. तुमच्या पसंतीनुसार घ्या असं सांगितलेलं आहे त्यांनी. बघा, आणि पुरवठादार म्हणजे आपण सप्लायर म्हणतो त्याला. पुरवठादार म्हणजे कोण असेल ते, दुकानाचं नाव. पुन्हा पत्ता त्याचा काय टाकावा लागणार आहे, पत्ता. त्यानंतर ते कोणत्या राज्यातला आहे, कारण आपल्याला GSTN लिहिताना राज्याचा नंबर सुरुवातीला लागतो. तारीख, किती तारखेला हे खरेदी केलेलं आहे. त्यानंतर इनव्हॉइस क्रमांक, द्यावा लागणार आहे. त्यानंतर GSTIN द्यावं लागणार आहे. GSTIN. आता वस्तूचा तपशील म्हणजे काय काय खरेदी केलेला आहे ते तर हा तक्ता तयार करताना सांगणं गरजेचं आहे. कोणत्या वस्तू आपण घेतलेल्या आहेत. वस्तूचा तपशील कसा दिलेला आहे बघा. वस्तूचा तपशील दिलेला आहे. मोबाईल बॅटरी दर 200 रुपये. इथंच लिहिते पुढं, मोबाईल बॅटरीचा दर
बॅटरीचा दर किती दिलेला आहे 200 रुपये. नग किती आहे एकच घेतलेली आहे, नग एक आहे. त्यानंतर जीएसटी दर किती दिलाय, जीएसटी दर दिलाय 12%, जीएसटी दर 12%. त्यानंतर काय दिलेलं आहे एचएसएन नंबर किती दिलेला आहे बघा 8507. या वस्तूचा नंबर आहे 8507. पुन्हा हेडफोन दुसरा आहे हेडफोन काय घेतलेला आहे, हेडफोनचा दर आहे 750. नग किती घेतलेला आहे एक, इथं पण नग एक आहे. जीएसटी 18% लावला याला, जीएसटी 18%. इलेक्ट्रॉनिक वस्तूंना जीएसटी जास्त आहे. एचएसएन 8518 दिलाय, एचएसएन 8518 हा नंबर आहे याचा. बघा आता याच्यावरून आपल्याला काय तयार करायचं आहे, हा जो तक्ता तयार करायचा आहे ना तो तुमच्या पुस्तकामध्ये नमुना आहे बाळांनो. सुरुवातीला आपण काय काढून घेतला पाहिजे तर सुरुवातीला म्हणजे चॅप्टरच्या वरच्या बाजूला जेव्हा अर्थनियोजन हे प्रकरण चालू होतं तेव्हा B2C आणि B2B हे काय दिलेले आहेत तुम्हाला, चार्ट दिलेले आहेत कसे करायचे आहेत, आणि त्यातलाच मी पत्ता घेतलेला आहे. थोडंसं काहीतरी मनानं घातलेलं आहे बघा. वस्तू खरेदीचा इनवॉइस टॅक्स, आणि काही वेळा इथं आता मराठी इंग्लिशमध्ये पण लिहावं लागणार आहे आपल्याला. पहिल्यांदा काय काढूया, मोबाईलचा दर. CGST आणि SGST काढून घेतला पाहिजे, त्याशिवाय आपल्याला दरपत्रकात मांडता येणार नाही. मग सुरुवातीला उत्तर सोडवताना काय करूया बघा. सुरुवातीला मोबाईलचा दर किती आहे, मोबाईलचा दर 200 रुपये आहे. काय काढून घ्यायचं आहे आपल्याला, जीएसटी किती आहे, जीएसटी आहे 12%. म्हणून CGST बरोबर SGST किती टक्के असणार आहे, याच्या निम्म 6%. बघा आता 200 वरती 6% काढून घ्यायचे, 6 12 रुपये आले बरोबर. म्हणून SGST पण किती येणार आहे 12 रुपये काढून घेतलं पाहिजे, त्याशिवाय तक्त्यामध्ये लिहिता येणार नाही आपल्याला. त्यानंतर काय कशाचं काढायचं आहे, मोबाईलचं. इथं मोबाईलचं काढूया, आणि हे सगळं पुसून काय करायचं आहे आपल्याला, पुन्हा तक्ता तयार करायचा आहे. आणि त्या तक्त्यामध्ये काय काय येतं, कोणकोणत्या गोष्टी येतात ते पाहायचं आहे. बघा आता इथं मोबाईलचं झालं. आता हेडफोनचा दर किती आहे 750. जीएसटी किती आहे 18%, जीएसटी बरोबर 18%. म्हणून CGST बरोबर SGST याच्या निम्म्यानं असणार किती असणार आहे 9%. मग 750 वरती किती काढायचा 9%, किती येतोय बघूया. 0 गेलं, 75 90 करावे लागणार आपल्याला. 9 5 45 अशी 5 हातचेले 4, 9 7 63, 64 65 66 आणि 67 किती आलं 675/10 आलं. ह्या 10 ऐवजी 1 पॉइंट देऊया म्हणजे 67.5 रुपये आले. म्हणून हा काय आला CGST आणि SGST. इथं करूया CGST आणि बरोबर SGST हे दोन्ही मिळून किती आले 67.5. आता हे आलेलं सगळं लक्षात तुम्ही ठेवायचं आहे. आठवलं नाही तर पुन्हा व्हिडिओ हे करून पहा. चला मग आता ह्या एवढ्या माहितीचा इथून सुरुवात केली आपण. GST काढून घेतला, CGST काढून घेतला, SGST काढून घेतला. आता बघा कसं करायचं आहे ते. नाव पत्ता इथून कारण इथं बसणार नाहीये. तक्ता तयार करू. याच्यामध्ये काय काय येतं ते बघा. सुरुवातीला वरती लिहायचं वस्तू खरेदीचा टॅक्स इनवॉइस. वस्तू खरेदीचा टॅक्स
इनव्हॉइस. हा वस्तू खरेदीचा टॅक्स इनव्हॉइस आहे. पहिल्यांदा सप्लायर येणार. सप्लायर म्हणजे पुरवठादार. तुम्ही पुरवठादार लिहिलं तरी चालतं इथं, पुरवठादार, किंवा इंग्लिशमध्ये सप्लायर म्हणून लिहिलं तरी चालतं. आता इथं पत्ता इंग्लिशमध्ये टाकूया. काय येणार आहे, हे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत म्हणून A to Z इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रॉनिक काय टाकूया, शॉप. A to Z हे नाव आहे. A to Z या नावाचं इलेक्ट्रॉनिक शॉप आहे. याचा पत्ता असा लिहूया, 143 गांधी रोड, गांधी रोड, मुंबई. हे सगळं पुस्तकातलंच घेतलेलं आहे. गांधी रोड मी घातलाय, तिथं शिवाजी रोड आहे. त्यानंतर हे कुठं येतं, महाराष्ट्रामध्ये. राज्य घालायचं. महाराष्ट्रामध्ये येतं. त्यानंतर काय टाकायचं सांगितलंय त्यांनी, मोबाईल नंबर घालायचा इथं. मोबाईल नंबर, मोबाईल नंबर काय पण घाला. 92 16 92 16 92 16 किती झाला बघा, 2 2 4 2 8 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर आहे. 10 अंकी मोबाईल नंबर असतो, माहिती आहे ना. ईमेल टाकूया. ईमेल गरजेचं आहे. ईमेल काय टाकायचं आता, ईमेल A to Z असं करूया, @gmail.com, @gmail.com असं लिहूया. त्यानंतर आता इनव्हॉइस नंबर म्हणजे GST ते लिहूया. इनव्हॉइस नंबर, हे सगळं तुमच्या मनानं काही पण टाकलं तरी चालतं. मी इथं पुस्तकातलं घेतलेलं आहे. मोबाईल नंबर काही टाकलेला आहे. GST 110 पुस्तकांमध्येच आहे तुमच्या. आता हे सगळं टाकलं. आता इथं एक राहिलेलं आहे. पहिल्यांदा काय टाकायला पाहिजे होतं, याच्या पुढंच GSTIN, GSTIN हा नंबर महत्वाचा आहे. महाराष्ट्रातला 27 घालूया. ABCDE 15 अंकी असतो, माहिती आहे ना तुम्हाला. त्यानंतर 12 34 किती अंकी झाला बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 झाले अंक. त्यानंतर H1Z आणि 5 असं करूया. 15 अंकी नंबर तयार झाला. हा कुठला, GSTN 15 अंकी तयार करायचा. पुढं मात्र इतर राज्य काय असेल ते इथला नंबर येतो बरं का. सुरुवातीला लक्षात ठेवा, महाराष्ट्राचं 27 आहे, 27च येणार. आता सिरियल नंबर काय काय घ्यायला सांगितलेलं आहे ते. सिरियल नंबर किती माल घेतलेला आहे तो. पुन्हा HSN कोड, HSN आपण घेतलेला होता ना, दिलेला होता ना त्यांनी. HSN कोड किती नंबरचा आहे ते. त्यानंतर येणार नेम ऑफ प्रोडक्ट, नेम ऑफ प्रोडक्ट. तुम्ही काय घेताय त्या प्रोडक्टचं नाव, त्याचं रेट काय आहे ते रेट येणार. हे लक्षातच ठेवावं लागणार आहे बाळांनो तुम्हाला. क्वांटिटी किती घेतली ती, क्वांटिटी. त्यानंतर टॅक्सेबल अमाऊंट, टॅक्सेबल अमाऊंट लिहावी लागणार आहे.
त्यानंतर CGST आणि SGST बसत नाही बाळांनो इथं. आता CG शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिते, टेक्स्टेबल अमाऊंट इकडे घेते. अमाऊंट CGST आणि नंतर काय येणार SGST आणि इथं काय येणार आहे टोटल. इथं टोटल लिहावी लागणार आहे. बघा आता पुन्हा ह्या CGST आणि SGST मध्ये दोन पडणार आहेत, रेट आणि टॅक्स. रेट किती आहे आणि पुन्हा इथं टॅक्स, पुन्हा इथं रेट आणि काय येणार आहे टॅक्स. असं हे काय तयार झालं आपलं सगळं तक्ता. बघा एकच मिनिट. तुम्हाला कळायसाठी हे आखून घेतलेलं आहे. आता सिरियल नंबर 1 आपण काय घेतलं पहिल्यांदा पुस्तकामध्ये दिलेलं आहे. काय घेतलंय मोबाईल बॅटरी घेतली आहे. मोबाईल बॅटरीचा HSN कोड काय, सिरियल नंबर 1 ला HSN कोड आहे काय 8507 बरोबर का. नेम त्या उत्पादनाचं नाव काय आपलं मोबाईल बॅटरी. मोबाईल बॅटरी. तिचा रेट काय दिलाय बाळानो, तिचा रेट दिलेला आहे 200 रुपये बरोबर का. 200 रुपयाला एक. क्वांटिटी किती घेतल्या एकच बॅटरी घेतलेली आहे. इथं टेक्स्टेबल अमाऊंट म्हणजेच रेट असणार आहे 200 रुपये. हे टेक्स्टेबल अमाऊंट याचा अर्थ इथं क्वांटिटी बदलली की टेक्स्टेबल अमाऊंट बदलल, कारण इथं 2 असली की इथं 400 रुपये येईल. रेट काय आहे रेट 6%, कारण आपण काढून घेतलेला आहे. रेट 6% म्हटलं टॅक्स किती दिला 12 रुपये. इथं पण रेट सेम असणार आहे 6%. रेट दिला 12 रुपये. आता बघा इथं 12 आणि 12 24 आणि हे 200 म्हणजे किती झाले टोटल 224 रुपये. कसं केलं कळालं, हे 12 आणि हे 224 रुपये झाले. आता दुसरं बघा, दुसरी किंमत काय विचारलेली आहे. दुसरं आपल्याला काय दिलेलं आहे हेडफोनचा 8518 आहे. 8518 हेडफोन. इथं हेडफोन दिलेला आहे. रेट किती दिलेला आहे 750 रुपये. इथं पण नग तोच आहे, दर तोच येणार आहे, कारण एकच आहे म्हणून इथं नग वाढले असते तर टेक्स्टेबल अमाऊंट वाढली असती. आता इथला दर किती येणार आहे 9%. मग अशा आपण काढून घेतलंय 9%. इथं किती येणार आहे बघा 9%. 67 पॉईंट किती आलं आपलं 5. 67.5. इथं 9%. इथं पण काय येणार आहे 67.5. आता काय करायची बघा, इथं बेरीज काय केली पाहिजे, ह्या दोन्हींची बेरीज केली पाहिजे. 67.5 अधिक 67.5. 5 आणि 5 10 0. इथं पॉईंट ह्याच्याला 1 7 आणि 7 14 आणि 1 15. 6 6 12 आणि 1 13. किती आलं 135. 135 कशामध्ये मिळवलं पाहिजे 750. 750 अधिक 135. इथं 5 5 आणि 3 8 7 आणि 1 8. किती आलं 885 रुपये इथं लिहावे लागणार आहेत आपल्याला. आणि मग इथं एकूण मग लिहायचं 8 5 आणि 4 9 8 आणि 2 11. इथं 8 आणि 1 9 आणि इथं 11. एवढे रुपये त्यांना टोटल द्यावे लागणार आहे 1119 रुपये. हे सगळं काय आहे कच्चं आहे. कळालं ना बाळांनो. या प्रकारे काय करायचंय तयार करून घ्यायचं आहे तक्ता. या प्रकारे उत्तरामध्ये तयार करून घ्यावं लागणार आहे. हे आपण मनानं लिहिलेलं आहे, काही लिहू शकता. महाराष्ट्र घातलं इथं पत्ता तुम्ही काही बदलू शकता. GSTN नंबर फक्त सुरुवातीला 27 ल्या पुढचं बदलू शकता. कळालं ना. इतकं सोपं आहे. फक्त दिलेले वस्तू
हे सुरुवातीला कसं ओळखायचं बघा. HSN त्यांनी दिलेलं असतं. सिरियल नंबर आपल्याला वस्तू मोजतोच की 1 2 3 बरोबर का. HSN त्यांनी दिलेलं असतं. प्रोडक्टचं नाव दिलेलं असतं, दर दिलेला असतं, क्वांटिटी किती घ्यायची दिलेलं असतं. इथं लक्षात ठेवायचं टेक्स्टेबल अमाऊंट तेवढं, कारण क्वांटिटी वाढली की टेक्स्टेबल अमाऊंट वाढते. इथं CGST HGST आणि ह्या दोन्हीचं टोटल कसं मारायचं शिकवले मी तुम्हाला. ह्या दोन्हींची बेरीज करायची आणि कशामध्ये मिळवायची, या रेटमध्ये मिळवावी लागणार, ती टोटल येणार. आलं ना लक्षात. थँक्यू बाळांनो. जर मी शिकवलेलं आवडत असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. सबस्क्राईब यासाठी करा की मी सेंड व्हिडिओ केले की तुमच्याजवळ पोहोचतील, अभ्यास करणं सोपं जाईल. होय की नाही बाळांनो. थँक्यू.